नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत एका भन्नाट ठिकाणी बसवंत हनीबी पार्कमध्ये। तर काल तर तुम्ही पार्ट 1 बघितलाच असेल, तर हा पार्ट 2 नक्की बघा, तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात। तर बघा, इथं बर्ड पार्क एक सेक्शन आहे, तर तिथे इतकी मस्त एक्सपिरियन्स होता। हा घेण्यासारखा होता, खूप छान एक्सपिरियन्स होता। बर्ड्स आपल्या हातावर येऊन ते दाणे टिपतात, खूप छान वाटलं हा एक्सपिरियन्स घेऊन। तर तुम्ही नक्की घ्या, इथे या आणि नक्की हे एन्जॉय करा। हे बघा, बर्ड नेस्ट, पक्ष्यांना वाटतं तेव्हा ते नेस्टमध्ये जाऊन बसतात। नंतर आपल्याला मिळते इथे ट्रॅक्टर राईड। इथून पुढे गेल्यावर आपल्याला छान असं गाईचं दर्शन होतं, गोमाताचे दर्शन होते आपल्याला तिच्या वासरू बरोबर। आणि इथे निसर्गाची मजा, मधमाशांचं गूढ जग आणि भरपूर ज्ञान बघायला आपल्याला मिळतं। तर हा आहे मुखवटा सेक्शन। इथे आल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे बघायला मिळतात। त्यानंतर पुढे गेल्यावर गौमाताचे आपल्याला दर्शन होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे गौमाता इथे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचबरोबर खूप सारी माहिती सुद्धा मिळते आपल्याला। तर तुम्ही बघू शकता किती छान असं त्यांनी सजवलेलं आहे आणि ही वारली पेंटिंग बघून तर तुमचं मन एकदम खुश होऊन जाईल आणि फोटो काढण्यासारखं तर खूपच छान आहे इथे। तर यानंतर आपण जाणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात। तर तुम्ही बघू शकता किती छान असं फुलांचे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। यानंतर आपण पुढे गेल्यावर आपल्याला छान असे पेंटिंग्स बघायला मिळतात। इथून पुढे गेल्यावर आपल्याला द्राक्षांचे वेगवेगळ्या प्रकारांची माहिती आपल्याला मिळते। शाळकरी मुलांसाठी, निसर्गप्रेमींसाठी आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे। तर पुढे गेल्यावर बघा, तुम्हाला छान असं व्हिलेज मॉडेल बघायला मिळतील आणि इतके सुंदर अप्रतिम असे मॉडेल्स त्यांनी बनवलेले आहेत। बघू शकतात किती छान असं त्यांनी मॉडेल बनवलेले आहेत आणि लहान मुलांसाठी तर ही एक खूप छान संधी आहे प्रत्येक गोष्ट इथे शिकण्याची, बघण्याची आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स घेण्याची। एक नेक्स्ट लेवलला तुम्हाला इथे एक्सपिरियन्स मिळेल। मोठ्यांसाठी काय आणि लहानांसाठी काय, खूप एन्जॉय करणार आहात तुम्ही इथे। आणि इथे आपली काळजी सुद्धा घेतली जाते। भर उन्हात ते आपल्याला छान असे अम्ब्रेला सुद्धा देतात की आपल्याला ऊन नको लागायला आणि आपण छान एन्जॉय करू शकतो। चला तर मग पुढे जाऊया। पुढे गेल्यावर आपल्याला छान असं गावाचं एक अप्रतिम दृश्य बघायला मिळतं विथ सम पेंटिंग्स। हे बघा किती छान असं त्यांनी मॉडेल बनवलेले आहेत आणि स्वच्छता एकदम छान मेंटेन केलेली आहे त्यांनी। हे बघा पेंटिंग। आणि इथून पुढे गेल्यावर एक स्टेज तुम्हाला मिळेल, तुम्ही इथे कार्यक्रम करू शकतात। आणि इथे आहे फन झोन, फन ॲक्टिव्हिटी, तुम्ही रेन डान्स सुद्धा इथे करू शकता। तर बघा, लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी इथे छान असं त्यांनी ॲक्टिव्हिटी झोन बनवलेला आहे। हे बघा, छोट्या मुलांसाठी छान अशी ॲक्टिव्हिटी विथ सम रेन डान्स। आणि मग पुढे गेल्यावर परत आपल्याला छान असं व्हिलेज मॉडेल बघायला मिळेल आणि बाकीची माहिती मी पार्ट 3 मध्ये दाखवेल तुम्हाला। स्टे ट्यून।